नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला होता की 11th स्टँडर्डमध्ये आणि 12th स्टँडर्डमध्ये नेमकं एन सी आर टी रेफर केली पाहिजे की महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्टबुक. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर माझ्याकडे सध्या दोन्ही टेक्स्टबुक आहेत. एक तर बायोलॉजीचं आपलं 12th स्टँडर्डचं टेक्स्टबुक आहे, 11thचं पण आहे, आपण ते पण पाहूया. सो हे आहे 11चं महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्टबुक आणि आता सध्या माझ्याकडे आहे या ठिकाणी 11चं एन सी आर टीचं टेक्स्टबुक. ओके, हे फर्स्ट पेज आहे, मला कवरचं पेज नाही मिळालं. सो बेसिकली या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर फरक काय आहे, सिमिलॅरिटीज काय आहेत आणि तुम्ही फक्त महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास करून नीट देऊ शकता का, किंवा एम एस टी सी ई टी क्लिअर आउट करू शकता का, किंवा एन सी आर टीचा अभ्यास करून एम एस टी सी ई टी देऊ शकता का, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली बायोवरती डिस्कशन करणार आहोत. नेक्स्ट काही व्हिडिओजमध्ये आपण केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स देखील पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही जर सिलेबस चेकआउट केला असेल, आपण जस्ट अनुक्रमानिकाच्या आधारे अंदाज घेणार आहोत. सो या 11च्या बोर्डची अनुक्रमानिका, तुम्हाला काही सिमिलर चॅप्टरसुद्धा पाहायला मिळतील जे की अगदी सेम टू सेम आहेत महाराष्ट्र बोर्डमध्ये आणि त्यासोबतच एन सी आर टीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आहे लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर. आता आपण खूप डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला नेमकं काय रेफर केलं पाहिजे. बेसिकली तुम्ही जर एम एस टी सी ई टी देणार असाल तर एम एस टी सी ई टीमध्ये असं क्लिअर सांगितलेलं आहे की जे काही क्वेश्चन्स येतात ते पूर्ण एम एच बोर्डच्याच म्हणजेच महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसवरतीच असणार आहेत. अर्थात टेक्स्टबुकमधले आहे असं लाईन्स येतील असं काही कन्फर्म नाही सांगितलं आहे, पण टेक्स्टबुकमध्ये असणाऱ्या सिलेबसवरतीच असणार आहेत असं एम एस टी सी ई टीमध्ये आहे. त्यासोबतच 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झामला पण तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्याच टेक्स्टबुकमधून प्रश्न येतात. महाराष्ट्र बोर्डच्या बाहेर म्हणजे टेक्स्टबुकच्या बाहेर कोणतेही प्रश्न येत नाहीत. त्यासोबतच जे सी बी एस सीला असतील, मे बी आपल्या चॅनलवरती जी संख्या आहे म्हणजे जे पण 11th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत ते सगळे महाराष्ट्र बोर्डचे आहेत. बट कोणी सी बी एस सी बोर्डचे असेल तर तुम्हाला मात्र तुमचं सी बी एस सी बोर्डचं बुक म्हणजेच हेच तुम्हाला रेफर करावं लागणार आहे, दॅट इज एन सी आर टी. ओके, तुम्ही इतर बुक रेफर करू शकत नाही कारण तुम्हाला एन सी आर टीमधूनच क्वेश्चन्स विचारले जातात. सो आता दुसरी गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्र बोर्डचे बुक्स मुलं आहेत ते देखील एन सी आर टी रेफर करू शकतात. कसं काय, सिलेबस सेम आहे का, चॅप्टर्स सेम आहेत का, तर हे सगळं आता आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण खात्री पटेल की तुम्ही असं करू शकता. सो बेसिकली फर्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड. आता महाराष्ट्र बोर्डमध्ये लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरमध्ये जे काही आहे तेच एन सी आर टीमध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल मग आम्ही नीट महाराष्ट्र बोर्डचा पुस्तकाचा अभ्यास करून पण देऊ शकतो का, तर अर्थात देऊ शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की नीटमध्ये काही क्वेश्चन एकदम डिटो एन सी आर टीची लाईन छापून येतात आणि अर्थात दोघांमध्ये कॉन्टेंट सेम आहे, कॉन्सेप्ट सेम आहेत, पण लाईन्समध्ये किंवा इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये फरक पडतोच किंवा एक्झाम्पल्समध्ये काही फरक पडतो. तर त्यासाठी मात्र तुम्हाला एन सी आर टीच्या काही लाईन्स माहिती असल्या पाहिजेत. मग ते इम्पॉर्टंट लाईन्स कोणते आहेत तर ते मी व्हिडिओजमध्ये सांगत असते. त्या फक्त लाईन्स तुम्हाला माहिती असतील तरीही तुम्हाला चालू शकतं. कारण प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण फक्त महाराष्ट्र बोर्ड रीड करतो तेव्हा जर चुकून एन सी आर टीमधून म्हणजे चुकून म्हणजे येतोच प्रश्न, एन सी आर टीमधून जर आहे अशी लाईन जर नीटमध्ये आली तर मे बी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की नेमकं या ठिकाणी शब्द काय होता, कारण तुम्हाला सवय आहे महाराष्ट्र बोर्डच्या बुक्सची आणि महाराष्ट्र बोर्डमधली इंग्लिश लँग्वेज ही थोडीशी इझी आहे, थोडं जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे ॲज कम्पॅरेटिव्हली टू दी एन सी आर टी. एन सी आर टीमधली इंग्लिश थोडीशी गोलगोल फिरवते, म्हणजे थोडीशी अवघड नाही आहे, पण वाक्यरचना अशी आहे की ती एकामध्येच बरेचसे वाक्य इन्क्लूड आहेत, त्याच्यामुळे थोडीशी इंग्लिश हायर लेवलची आहे आणि महाराष्ट्र बोर्डमधली इंग्लिश थोडीशी इझी लेवलची आहे. ओके, मग तुम्ही असं करू शकता की आधी तुम्ही चॅप्टर सेम असल्यामुळे आधी तुम्ही महाराष्ट्र बोर्डमधला तो चॅप्टर वाचू शकता कारण तो इझी लँग्वेजमध्ये आहे आणि मग तुम्ही एन सी आर टीमध्ये वाचा. चॅप्टरही दोनदा वाचून होईल, दोन्ही परीक्षेची तयारी पण होईल, एम एस टी सी टीची पण होते, बोर्ड्सची पण होते आणि नीटची पण होते. आणि अर्थात एक चॅप्टर वाचायला किमान 1 तास लागतो जर तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर. एक 2 तासामध्ये तुमचे दोन्ही चॅप्टर तेही दोन्ही बोर्डचे वाचून होत आहेत. सो इट इज बेनिफिशियल. नेक्स्ट आहे ते म्हणजे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा चॅप्टर पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पेन का उठत नाही आहे, एक मिनिट. ओके, हा चॅप्टर जो आहे तो तुम्हाला सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून एम एच बोर्डमध्ये आहे. सेम चॅप्टर्स तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणून एन सी आर टीमध्ये आहे. दोघांमध्येही कॉन्टेंट सेम आहे. तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला कळेल की एन सी आर टीपेक्षा थोडेसे काही पॉईंट्स एम एच बोर्डमध्ये जास्त आहेत, म्हणजे एम एच बोर्डमध्ये तुम्हाला थोडासा जास्त अभ्यास करावा लागतो एन सी आर टीच्या कंपॅरिझनमध्ये. एन सी आर टीमध्येही ते पॉईंट्स आहेत पण त्यांनी काही पॉईंट्स
रिलेटेड चॅप्टर्समध्ये 12च्या बुकमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, काही 11मध्ये आहेत. सो ते एकाच ठिकाणी नाही आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये ते सगळे पॉईंट्स एकाच ठिकाणी मिळतील. बेसिकली कॉन्टेंट दोघांमध्ये सेम आहे. सो तुम्ही MH बोर्डचं पुस्तक रीड केलं आणि तुम्हाला जर त्या पुस्तकामधला प्रत्येक कॉन्सेप्ट कळलेली असेल, कॉन्सेप्ट तर बायोमध्ये नसतात बट प्रत्येक गोष्ट कळली असेल, तर मग तुम्ही फक्त MH बोर्डचं बुक वाचून देखील तुम्ही नीट नक्कीच क्लिअर करू शकता किंवा देऊ शकता. किंवा अराउंड तुम्हाला नीटमधले जे 65 to 70% क्वेश्चन्स जे आहेत, 65% क्वेश्चन्स तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता फक्त महाराष्ट्र बोर्डने सुद्धा. बट पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला NCERT रेफर करावी लागेल, कारण लँग्वेजमध्ये फरक पडतो. नेक्स्ट आहे किंगडम प्लांट आहे. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे NCERTमध्ये सुद्धा, प्लांट किंगडम. फोर्थ आहे किंगडम ॲनिमलिया. सेम चॅप्टर तुम्हाला पाहायला मिळतोय ॲनिमल किंगडम नावाने NCERTमध्ये. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. इथे सेल द युनिट ऑफ लाईफ या नावाने हा चॅप्टर आहे. चॅप्टर सेम आहे. अगेन काही एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये पाहायला मिळतील जे की NCERTमध्ये नाही आहेत, बट त्याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल, कारण तसंही तुम्ही 11ची एक्झाम देणार आहात आणि ते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर कोणत्याही कोचिंगचे मॉड्यूल्स वगैरे पाहिले तर त्याच्यामध्येही तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमधले पॉईंट्स पाहायला मिळतील, कारण तो अभ्यासही तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही बुक्स रेफर करू शकता. पण तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुम्ही व्हिडिओ खूप लास्ट मोमेंटला वगैरे पाहताय, तर मग मात्र तुम्हाला डिसाईड करावं लागेल की तुम्हाला कोणती लँग्वेज चांगली समजते. NCERTमध्ये लँग्वेज तुम्हाला सुटेबल असेल, यू कॅन रेफर NCERT. महाराष्ट्र बोर्डमध्ये लँग्वेज सुटेबल असेल, तुम्ही महाराष्ट्र बोर्ड रेफर करू शकता. पण पुन्हा एकदा सांगते की महाराष्ट्र बोर्डमध्ये कॉन्टेंट जास्त आहे आणि जास्त एक्सप्लेनेशन आहे. सो तुम्हाला जर पटपट अभ्यास संपवायचा असेल तर तुम्ही NCERT पण रेफर करू शकता. बट फॉर बोर्ड्स 12th स्टँडर्डच्या बोर्डसाठी, सध्या आपण 11th पाहतोय, बट 12th स्टँडर्डच्या बोर्डसाठी तुम्हाला कंपल्सरी महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक एकदा तरी वाचायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स अगेन सेम 9th चॅप्टर आहे NCERTमध्ये. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. सेम चॅप्टर आहे, 10 नंबर चॅप्टर. नेक्स्ट आहे प्लांट टिश्यू अँड अॅनाटॉमी. सेम चॅप्टर आहे, अॅनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स नावाने. त्याच्यानंतर आहे दॅट इज मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. अगेन सेम चॅप्टर आहे, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. त्याच्यानंतर आहे ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू NCERTमध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनमध्येच इन्क्लूड करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला MH बोर्डमध्ये मात्र सेपरेट चॅप्टर पाहायला मिळतोय. नेक्स्ट आहे कॉकरोच. कॉकरोच आहे असं तुम्हाला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनमध्ये पाहायला मिळेल. याच्यामध्ये अजून 2 ॲनिमल्स एक्स्ट्रा आहेत, दॅट इज फ्रॉग एक याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे आणि अर्थवर्म, जे की महाराष्ट्र बोर्डमध्ये कुठेही नाही आहे. सो ते तुम्हाला NCERTमधून रेफर करावं लागेल. कोणते फ्रॉग आणि अर्थवर्म. त्याच्यावरती फ्रॉगवरती जास्त प्रश्न नाही आलेत आतापर्यंत नीटमध्ये, बट तरीही मे बी येऊ शकतो. सो यू हॅव टू यूज NCERT फॉर दॅट. नेक्स्ट आहे फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस कुठे आहे, लेट मी फाइंड आउट. येस, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. सो या ठिकाणी आहे रेस्पिरेशन. नेक्स्ट आहे ह्युमॅन न्यूट्रिशन. ह्युमॅन न्यूट्रिशनमध्ये बेसिकली डायजेशन आहे, त्याच्यामुळे डायजेशन हा चॅप्टर NCERTमध्ये आहे आणि ह्युमॅन न्यूट्रिशन MH बोर्डमध्ये आहे. नेक्स्ट आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजेच या ठिकाणी एक्सक्रिएटरी प्रोडक्ट्स अँड एलिमिनेशन हा चॅप्टर आहे NCERTमध्ये. कॉन्टेंट सेम आहे, फक्त MH बोर्डमध्ये थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे किंवा काही वेळेस काही चॅप्टर्समध्ये असंही आहे की NCERTमध्ये थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना बॅलन्स करावं लागेल. नेक्स्ट आहे स्केलेटन अँड मुवमेंट. हा चॅप्टर इथे लोकोमोशन अँड मुवमेंट नावाने आहे. ओके. सो आता MH बोर्डमध्ये चॅप्टर्स संपलेले आहेत. मग हे जे बाकीचे चॅप्टर्स आहेत NCERTमध्ये ते कुठे आहेत, तर ते तुम्हाला महाराष्ट्र बोर्डला 12thला आहेत. ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर सिलेबस पाहिला तर 11चा जो काही NCERTचा सिलेबस आहे आणि जो काही महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस आहे तो डिट्टो सेम टू सेम आहे. म्हणजे 11ला तुम्ही फक्त NCERT रेफर केली तरी पण तुमचं सगळं अभ्यास या ठिकाणी आरामात होऊ शकतो. तुम्हाला फक्त 11ची NCERT रेफर करायचे, कारण आत्ताच आपण पाहिलं की सगळे चॅप्टर्स आहे असे 11च्या NCERTमध्ये आहेत. बट 12साठी थोडंसं वेगळं आहे. मी इंट्रोड्यूस यू 12th स्टँडर्ड रिअली मनिका. येस, फर्स्ट चॅप्टर आधी आपण 11thमधले कोणते चॅप्टर्स 12शी निगडीत आहेत NCERTमधले आणि महाराष्ट्र बोर्डमधले ते पाहणार आहोत. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं प्लांट वॉटर अँड रिलेशन, तर हा चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सपोर्ट इन प्लांट्समध्ये NCERTमध्ये 11thमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. सेम चॅप्टर तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये NCERTमध्ये प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशनमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी
हां, न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये पाहायला मिळेल. ओके, सो बेसिकली तुम्ही जर इथे पाहिले तर सगळे सेम टू सेम चॅप्टर्स तुम्हाला पाहायला मिळतात. महाराष्ट्र बोर्डमध्ये 12th स्टँडर्डमध्ये कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये 21 आणि 22 म्हणजे न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशन आणि केमिकल कॉर्डिनेशन अँड इंटिग्रेशन हे दोन्ही चॅप्टर्स कंबाईन करून दिलेले आहेत कशामध्ये, MH बोर्डमध्ये. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 11th जो सिलेबस आहे महाराष्ट्र बोर्डचा तो तर NCERT आहेच, त्यासोबतच 12th पण जे ॲनिमल फिजिओलॉजी याला आपण ॲनिमल किंवा ह्युमन फिजिओलॉजी म्हणतो, सॉरी पूर्ण नाही याच्यामध्ये, हे जे वरचे 2-3 आहेत तर ते कशामध्ये येणार आहेत, प्लांट फिजिओलॉजीमध्ये, आणि खालचे 2 जे आहेत ते येणार आहेत ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये किंवा ह्युमन फिजिओलॉजीमध्ये. सो बेसिकली हे जे 2-3 चॅप्टर्स आहेत 12th ते पण ऑलरेडी 11th इन्क्लुडेड आहेत. मग आता हे बाकीचे चॅप्टर्स कुठे आहेत तर ते आहेत 12th NCERT. जर तुम्ही या ठिकाणी 12th NCERT पाहिली तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले 2 चॅप्टर्स पाहायला मिळतात, रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम, रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स आणि ह्युमन रिप्रोडक्शन. आता या ठिकाणी रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम हा एक सेपरेट चॅप्टर आहे जो की NCERTने सेपरेट ठेवला आहे, बट महाराष्ट्र बोर्डने हे दोघांमध्येही कंबाईन दिलेला आहे हा चॅप्टर. ओके, त्याच्यामुळे एक्स्ट्रा असे काही चॅप्टर्स नाही आहेत, सगळा सिलेबस तोच आहे. सो या ठिकाणी रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स आणि रिप्रोडक्शन इन प्लांट्स या 2 चॅप्टर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हा चॅप्टर पण महाराष्ट्र बोर्डमध्ये रिप्रोडक्शन इन हायर ॲनिमल्समध्येच इन्क्लूड करण्यात आलेला आहे, कारण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा छोटासा टॉपिक आहे, त्याच्यामुळे MH बोर्डमध्ये तो याच्यामध्येच इन्क्लूड केला आहे. बट काही पॉईंट्स असे आहेत की जे MH बोर्डमध्ये नाही आहेत, सो त्यासाठी तुम्हाला NCERT रेफर करावी लागेल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर तुम्हाला या ठिकाणी इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर पाहायला मिळतोय. आफ्टर दॅट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन. सेम चॅप्टर पाहायला मिळतोय इव्हॉल्युशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रॅटेजीज फॉर एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. सेम चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. नेक्स्ट आहे मायक्रोब्स इन वेलफेअर. सो तुम्हाला मायक्रोब्स इन वेलफेअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचे चॅप्टर्स आपण बघूया. पुढचे चॅप्टर्स मोस्टली सेल्फ स्टडीसाठीच आहेत, कारण याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. इथे बायोटेक्नॉलॉजीचा अजून एक सेपरेट चॅप्टर NCERTने घेतलेला आहे, प्रिन्सिपल, प्रोसेस आणि ॲप्लिकेशनमध्ये. ओके, बट MH बोर्डने सगळं बायोटेक्नॉलॉजीमध्येच इन्क्लूड केलेलं आहे. मात्र NCERTमध्ये 2 सेपरेट चॅप्टर्स केलेत, एक तर प्रिन्सिपल्स आणि प्रोसेस वेगळे आणि ॲप्लिकेशन वेगळं. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. सेम चॅप्टर. इकोसिस्टम सेम चॅप्टर. बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन सेम चॅप्टर. यांनी याच्यामध्येच एन्व्हायरमेंटल इश्यूज इन्क्लूड केला आहे आणि यांनी मात्र सेपरेट चॅप्टर घेतला आहे. सो बेसिकली सिलेबस तुम्ही जर पाहिलं तर दोघांमध्ये हे सेम आहे. मग तुम्ही महाराष्ट्र बोर्ड रेफर केलं काय किंवा NCERT रेफर केलं काय, तुम्हाला तेच नॉलेज घ्यायचं आहे. फक्त प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लँग्वेजचा. तुम्हाला जर सोपी लँग्वेज हवी असेल तुम्ही MH बोर्ड रेफर करू शकता, बट तुम्ही जर पर्टिक्युलरली नीट एक्झामच देणार असेल किंवा नीटच देणार असेल तर मात्र तुम्हाला काही प्रमाणामध्ये NCERT सुद्धा रेफर करावं लागेल. रिझन बिहाइंड की तुम्हाला ती लँग्वेज कळली पाहिजे त्यासाठी. ओके, आणि तुम्ही जर फक्त MHT-CT देणार असाल तर तुम्हाला मग NCERTची काहीच गरज नाही आहे. महाराष्ट्र बोर्ड इज दी परफेक्ट आणि फाईन. हे झालं सगळं बायोलॉजीबद्दल. सो आय होप की तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल की दोघांमध्येही सिलेबस सेम आहे, दोघांमध्येही कॉन्टेंट सेम आहे, इवन तो चॅप्टर्सचे नावं पण सेम आहेत. तुम्हाला फक्त या ठिकाणी स्वतः एकदा वाचायचे आहेत 2-3 चॅप्टर्स आणि मग डिसाईड करायचं आहे की आपण दोन्ही सोबत घेऊन चालू शकतो का किंवा कोणती लँग्वेज आपल्याला समजेल. पण तुम्ही सपोज जर नीट देणार असाल तर तुम्ही NCERT 1-2 तरी वाचली असली पाहिजे. बाकी तुम्ही तुमचे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते MH बोर्डमधून क्लिअर करू शकता. ओके, सो इन धिस वे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोघांचाही सिलेबस सेम आहे. बायोलॉजीबद्दल बोलते मी. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्सबद्दलही पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला असे काही व्हिडिओज पण पाहायला आवडतील ज्यामध्ये तुमचं कन्फ्युजन असेल आणि अजून काही प्रश्न असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे कसं आहे किंवा या एक्झामची तयारी कशी करायची वगैरे वगैरे. सो ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.